कामिनी. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. ब्रेडला जॅम लावत पूजाने ब्रेडच्या 2 स्लाईस कार्तिकच्या प्लेटमध्ये ठेवल्या आणि त्याच्यासाठी गरम गरम त्याला आवडते तशी फेसाळलेली कॉफी घेऊन ती आली. हे घ्या, तुम्हाला आवडते तशी कॉफी. क्षणभरासाठी कार्तिकने वर पाहिलं, स्माईल दिली, थँक्यू म्हणाला आणि पुन्हा लॅपटॉपमध्ये डोकं घातलं. हे काय कार्तिक, मी तुमच्याशी काहीतरी बोलते आहे, पण तुमचं सगळं लक्ष त्या कामात आहे. अलीकडे मी पाहते आहे ना, तुम्ही खूप बदललात. लग्नाआधी तुम्ही फार वेगळे होता आणि आता फार वेगळे झाला आहात. मला तर असं वाटतंय की ज्या कार्तिकना मी ओळखत होते, ज्यांच्यावर मी प्रेम केलं, ते हे मुळी नाहीच. तुमच्या तरी लक्षात येत आहे का ते, तुम्ही किती बदललायत ते? पूजा म्हणाली. तिला वाटलेलं एवढं बोलल्यानंतर तरी कार्तिक रागाने का होईना काहीतरी उत्तर देतील, पण तिच्या नाकावर हलकीच टिचकी मारत कार्तिक म्हणाला, मॅडम, पहिल्यांदा मी प्रियकर होतो, पण आता नवरा आणि एका मुलाचा बाप झालो आहे, म्हणून जास्त जबाबदार झालो आहे. मग हा बदल स्वाभाविक नाही का? असं म्हणून त्याने भराभर टोस्ट तोंडात कोंबला, कॉफी घेतली, लॅपटॉप बंद केला, बॅगेत भरला आणि तो जायला वळला. तो वळला तेवढ्यात पूजाने हाक मारली. ऐकलत का? आज संध्याकाळी बाहेर कुठेतरी हॉटेलमध्ये जेवायला जाऊया. श्रेया हॉटेलमध्ये जाऊया. ते माझं फेवरेट हॉटेल आहे. बरेच दिवस आपण कुठे फिरायलाही गेलो नाही आणि कुठे जेवायलाही बाहेर गेलो नाही. चिनू पण सगळं मिस करतोय, ती म्हणाली. तेव्हा आज संध्याकाळी जरा लवकरच या. मागे न वळताच कार्तिक म्हणाला, नक्की काही सांगत नाही, पाहतो. ती मागून बोलत राहिली, पाहतो नाही याच. त्यावर तो काही बोलला नाही, गाडीत बसला आणि निघून गेला. पूजा मात्र चरफडत राहिली. तिला आज स्वतःचाच राग येत होता. चिनूला बाहेर गेटपर्यंत स्कूल बसमध्ये सोडलं आणि ती तशीच परत आली. आता या एवढ्या मोठ्या घरात आपण एकटंच. काम करायला 2-3 मदतनीस होते, त्यामुळे घरच्या कामाचं काही टेन्शन नव्हतं. अक्षरशः सुखात ती लोळत होती, पण तरीही अलीकडे तिला आतून काहीतरी टोचत होतं. का कुणास ठाऊक, सतत असं वाटत होतं की कार्तिक बदलले आहेत. नुसत्या रंगरूपाने नाही तर स्वभावाने. पूर्वी माझ्या मागे पुढे करणारे कार्तिक आता साधे 4 शब्द बोलायलाही तयार नाहीत. माझ्याकडे पाहायलाही त्यांना वेळ नाही. हल्ली तर ऑफिसमधून यायला रोज रात्री उशीर होतो. आल्यानंतर इतके दमलेले असतात की फार बोलणं होत नाही. कधी काळी चिनू जागा असला तर त्याच्याबरोबर थोडं खेळतील आणि बोलतील आणि मग फ्रेश होऊन झोपायला निघून जातील. कित्येक महिन्यात बाहेर कुठे जाणं नाही की निवांत बसून गप्पा नाहीत. तिला ते सगळे मागचे दिवस आठवले. अगदी कार्तिकच्या पहिल्या भेटीपासून ते लग्नानंतरचे सुरुवातीचे सोनेरी दिवस. तिचं शिक्षण नुकतंच पूर्ण झालं होतं. एका छोट्या कंपनीत ती नोकरी करत होती आणि चांगल्या नोकरीसाठी तिने बऱ्याच ठिकाणी अप्लाय केलं होतं. तेव्हा कुठे जे फाईल्समधून तिला कॉल लेटर आलं. इंटरव्ह्यूची तयारी केली होती, पण त्या दिवशी पावसाने नुसता थैमान घातला होता. तरी बाबा म्हणाले, मी येतो सोडायला, पण त्यांचं ऑफिस बुडवून त्यांना कशाला त्रास द्या, असा विचार करून ती एकटीच इंटरव्ह्यूला जायला निघाली. जिकडे तिकडे पाणी भरलं होतं. थोडी पुढे गेली असेल नसेल तो जरा ट्रॅफिक लागलं आणि अचानकच रिक्षासमोर एक मुलगा आला. विचारू लागला, एअरपोर्ट रोडकडे जाणार आहे का रिक्षा? ती गोंधळली आणि पटकन हो म्हणाली. ओके. मग कुणाचीच परमिशन न घेता तो सरळ ऑटोत जाऊन बसला. हो मिस्टर, काय करताय तुम्ही? इथे ऑटोत का बसलात? तिने रागाने विचारलं. तुम्हीच तर आता म्हणालात ऑटो एअरपोर्ट रोडकडे जाते म्हणून. हो, ऑटो तिथेच चालली आहे, पण ती ऑटो मी बुक केली आहे, माझ्यासाठी, तुमच्यासाठी नाही. तेव्हा उतरा खाली, रागाने पूजा म्हणाली. अहो असं काय करताय मॅडम? पाऊस बघताय ना किती बाहेर येतो. मगासपासून ऑटोला हात दाखवतोय, एकही ऑटो मिळत नाही आहे. प्लीज असं करू नका. मला एका महत्त्वाच्या कामाला जायचं आहे. वाटल्यास पैसे शेअर करूया. नको नको, सगळे पैसे मीच भरतो. प्लीज, माझ्या जीवनामरणाचा प्रश्न आहे. त्याचं ते बोलणं ऐकून बहुतेक ऑटोवाल्या भैयांना पण त्याची दया आली असावी. ते म्हणाले, जाऊ दे की ताई, बसू दे. बाहेर पाऊस बघा किती आहे. अडल्या नडल्यांना करावी कधीतरी मदत. अहो पण मी या अनोळखी माणसाला मदत का करावी? या अशा वागण्यामुळेच आपल्या देशात कितीतरी भयंकर घटना घडतात. ते काही नाही. तुम्ही उतरता की मी पोलिसांना फोन लावू? तिने रागाने विचारलं. अहो, मी तुम्हाला आलतू फालतू माणूस वाटलो की काय? मी चांगलं शिकलेलो आहे. MBA झालं आहे माझं. चांगल्या घरातला मुलगा आहे मी. पाऊस आहे म्हणून एवढी रिक्वेस्ट करतोय.
प्लीज हो, असं करू नका. वाटल्यास मी तुम्हाला माझं आय कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड सगळं दाखवतो. नाहीतर तुम्ही एक काम करा ना, माझा नंबर लगेचच तुमच्या भावाला किंवा घरातल्यांना फॉरवर्ड करून ठेवा आणि त्याचबरोबर माझं पॅन कार्ड, आधार कार्डसुद्धा फॉरवर्ड करा. म्हणजे काय, समजा मी असा आलतू फालतू माणूस निघालोच, चोरी वगैरे करून पळालोच, तर लगेच सापडून जाईन ना. तो म्हणाला. तिला पहिल्यांदा वाटलं की तो मस्करी करतोय, पण त्याने खरोखरच स्वतःचं आयडेंटिटी कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड सगळं तिच्यासमोर धरलं. त्यामुळे तिला थोडा विश्वास वाटला. तरीही सेफ्टीसाठी तिने त्याचे फोटो, रिक्षाचा नंबर घेऊन ठेवला. चला, बाबांना केलं फॉरवर्ड. मुद्दामूनच असं पुटपुटली. तिने आपल्याला बसायला परवानगी दिली या विचाराने तो मुलगा जरा रिलॅक्स झाला. तुमचं एअरपोर्ट रोडवर काही काम आहे का, त्याने विचारलं. छे हो, एवढ्या पावसात मी तिथे गरबा खेळायला चालली आहे, रागाने ती म्हणाली. अहो, माणुसकी म्हणून विचारलं, एवढं काय चिडताय, तो म्हणाला. पण तुम्हाला कुणी सांगितली आहे माणुसकी दाखवायला, आणि मुळात तुम्हाला करायचं आहे काय, मी कुठे चालले आणि कुठे नाही ते. थोडं अंतर राखत तिने पटकन त्याला उडवून लावलं. दोघांची नोकझोक चालू असतानाच रिक्षा खड्ड्यात अडखळली आणि दोघांना चांगला हिसका बसला. त्यातून कुठे सावरतायत न सावरतायत तेवढ्यात रिक्षावाल्या दादांच्या लक्षात आलं की रिक्षा चालूच होत नाही आहे. त्यांनी खूप प्रयत्न करून पाहिले, मग म्हणाले, सॉरी, तुम्हाला इथे उतरावं लागेल, रिक्षा बंद पडली आहे. अरे बापरे, दादा बघा ना जरा प्रयत्न करून, पूजाने रिक्वेस्ट करून पाहिली. नाही हो ताई, नाही चालू होणार, रिक्षात पाणी गेले. रिक्षावाले दादा असं म्हणताच शेजारचा मुलगा पटकन उठला आणि म्हणाला, चला, आपली सोबत इथपर्यंतच. त्याने चटकन रिक्षावाल्या दादांचे पैसे चुकते केले आणि छत्री घेऊन तो बाहेर पडला. नाईलाजाने पूजाला पण मग बाहेर पडावं लागलं. पण त्या मुलाला पैसे द्यायचे बाकीच होते. तिने हाक मारली, अहो मिस्टर, जरा थांबा. त्या मुलाने मागे वळून पाहिलं. अहो, तुमचे पैसे द्यायचे बाकी आहेत, असं म्हणत तिने पर्स उघडली आणि 100ची नोट काढली. असू देत, पैशाचं एवढं काही नाही, पण वेळेवर पोचलो असतो ना तर बरं झालं असतं, तो म्हणाला. हो ना, मला पण आता उशीर होईल, ती म्हणाली. तो काही बोलला नाही. तिने जबरदस्तीने पैसे त्याच्या हातावर ठेवले. तुम्ही इथून पुढे कसं जाणार, तिने विचारलं. काय माहीत, इथून तर एकही रिक्षा खाली मिळत नाही. मगाशी 2-3 वेळा टॅक्सी पण बुक केली होती, पण तीही कॅन्सल झाली. पण मग आता काय करायचं आपण, तिने विचारलं. तिच्या या प्रश्नावर त्याने जरा तिरप्या नजरेने पाहिलं. आपण, त्याने मुद्दामूनच खोचकपणे विचारलं. अहो, म्हणजे मला पण एअरपोर्ट रोडकडेच जायचं आहे ना, माझा इंटरव्ह्यू आहे. मगाशी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आता सरळपणे मिळत होती. बरं, मग आता तुम्ही काय करणार, त्याने विचारलं. तिने इथे तिथे पाहिलं आणि मग म्हणाली, तुमच्यासोबतच जाणार. माझ्यासोबत? बरं चला, पुढे रिक्षा किंवा टॅक्सी मिळते का पाहूया, तो म्हणाला. थोडा वेळ गेला, पण त्यानंतर मात्र एक टॅक्सी मिळाली. तिला आनंद झाला. पटकन टॅक्सीचा दरवाजा उघडून ती आत जाऊन बसली. या या लवकर, ऑलरेडी उशीर झाला आहे, ती म्हणाली. तोही पटकन बाजूला येऊन बसला. त्याला जरा आश्चर्य वाटलं. मगाशी केवढा भाव खात होती आणि आता किती छान बोलतेय. मुलींचं काही कळतच नाही. तुमचं तिथे काय काम आहे, तिने विचारलं. मी सुद्धा इंटरव्ह्यूलाच चाललो आहे, तो म्हणाला. काय म्हणताय काय, ऑल द बेस्ट हां. कोणती कंपनी, तिने उत्सुकतेने विचारलं. जे फाईल्स. तिला आश्चर्य वाटलं. खरंच? अहो, मी सुद्धा तिथेच चालले आहे, ॲडमिन पोस्टसाठी. आणि तुम्ही? फायनान्शियल मॅनेजर म्हणून. छान. एका अनोळखी वाटेवरून त्या दोघांचा प्रवास सुरू झाला होता. त्या दिवशी इंटरव्ह्यूला फार कोण लोक आलीच नाही. दोघांचंही सिलेक्शन झालं. दोघांनाही आनंद झाला. ओळख झालीच होती, मग मैत्री वाढली. एकमेकांचे विचार आवडू लागले, पटू लागले आणि मग प्रेम झालं. कार्तिक आपल्या आईबरोबर राहत होता. त्याचं एक छोटंसं घर होतं, पण त्याच्याबरोबर आनंदाने संसार करायला पूजा तयार होती. सगळं चांगलं आहे हे पाहून मग घरातल्यांनी विरोध केला नाही. दोघांचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर कार्तिकने काही महिन्यातच जॉब सोडला आणि स्वतःची फर्म काढली. देवाच्या कृपेने भरभराट झाली. 8-9 वर्षातच त्याने स्वतःची कंपनी उभी केली. गेल्या वर्षी त्याच्या आई आजारी पडल्या आणि देवाघरी गेल्या. पण हळूहळू या 8-9 वर्षात कार्तिकचा तो निरागसपणा, हसरेपणा लोप पावत चालला होता. त्याने स्वतःला कामात वाहून घेतलं. तसा कामाचा व्यापसुद्धा वाढतच होता. त्यात मदतीला कुणी नाही. सगळा भार एकट्यावर. आणि म्हणूनच अलीकडे
दोघांचे संबंध जरा ताणल्यासारखे झाले होते. पूजाला या सगळ्या गोष्टी खटकायच्या आणि तिला रागसुद्धा यायचा. पण कार्तिक मात्र हसण्यावारी उडवून टाकत असे. त्याला माहीत होतं, थोडंसं काम आटोक्यात आलं की मग बायको आणि मुलाला घेऊन आपण बाहेर जाऊया आणि मग आपल्या बायकोचा राग कुठल्या कुठे पळून जाईल. पण ती वेळ आणि संधी त्याला साधता येत नव्हती, एवढंच. पण योग्य वेळेस योग्य गोष्टी साधता आल्या नाहीत तर त्याचे परिणाम नात्यांवर फार वाईट होतात, हे कार्तिकच्या तेव्हा तरी लक्षात आलं नव्हतं. नवरा ऑफिसला, मुलगा शाळेत, घरात विशेष काही काम नाही. बाहेर तरी किती फिरणार, शॉपिंग तरी किती करणार. या सगळ्याचा पूजाला एकंदरीत कंटाळा आला. कुणाशी तरी बोलावं, आपलं सुखदुःख शेअर करावं असं तिला मनापासून वाटत होतं. म्हणून तिने तिच्या मैत्रिणीला हर्षदाला फोन केला. हर्षदाला पण तिचा फोन आला पाहून आनंद झाला. काय मॅडम, बऱ्याच दिवसांनी मैत्रिणीची आठवण झाली. कसं काय काम काढलं? हर्षदाने विचारलं. असं काय म्हणतेस हर्षू, आता नुकताच तुझ्या वाढदिवसाला फोन केला होता की गं. उलट तूच फार बिझी आहेस. मला वाटलेलं तू ऑफिसमध्ये बिझी असशील, माझा फोन उचलणार नाहीस. फार बिझी नसशील तर बोलूया का थोडा वेळ, पूजाने विचारलं. त्यावर हर्षदाचा स्वर जरा दुःखी वाटला. काय सांगू, आता बोलायला वेळच वेळ आहे माझ्याकडे. तिच्या बोलण्याचं पूजाला आश्चर्य वाटलं. काय गं, असं का म्हणतेस, पूजाने विचारलं. अगं, गेल्या महिन्यात मी नोकरी सोडली. का? अगं, आमचं ऑफिस ना जरा लांब शिफ्ट झालं म्हणून जवळच्या नोकरीच्या शोधात आहे. तू सांग, तू काय म्हणतेस? तुमचे मोठे साहेब आणि छोटे साहेब कसे आहेत, हर्षदाने विचारलं. काय सांगायचं, दोघेही बिझी, मीच तेवढी रिकामटेकडी असं झालंय. घरी बसून बसून मला तर खूप कंटाळा येतोय. आजच मी कार्तिकला म्हणत होते बाहेर कुठेतरी जाऊया, पण त्यांच्याकडे वेळच नाही, पूजा म्हणाली. काय सांगतेस काय, तुमच्या साहेबांकडे राणीसाहेबांसाठी वेळ नाही? असं कसं होईल? अगं, तुम्ही तर महिन्यातून एकदा तरी पिकनिकला जाताच आणि आता चक्क साहेब म्हणतायत वेळ नाही म्हणून. जखमेवर मीठ चोळत हर्षदा म्हणाली. बघ ना गं हर्षू, हे ना यांचं अलीकडे जास्तच वाढलं आहे. हल्ली ऑफिसमधून उशिरा येतात, ऑफिसला लवकर जातात, घरी आल्यानंतरसुद्धा दमलेले असतात. साधी बोलायची सुद्धा शक्ती उरत नाही त्यांच्यात. एखादा रविवार मिळाला तर लॅपटॉप घेऊन ऑफिसचं काम करत असतात. मला वेळ देणं तर सोड, अलीकडे चिनूशी सुद्धा खेळत नाहीत हे. पिकनिकचं राहू दे, पण वेळेत वेळ काढून बाहेर फिरायला जायला किंवा हॉटेलमध्ये जायला काय हरकत आहे? पण तेही नाही. आजच मी म्हटलं होतं की संध्याकाळी जेवायला जाऊया, तर मला म्हणाले नक्की समजू नकोस, मी कळवेन. म्हणजे हे कळवेपर्यंत मी आशेवर राहायचं आणि संध्याकाळी यांनी खुशाल फोन करून सांगावं की आता मला जमणार नाही म्हणून. म्हणजे आमच्या इच्छा आनंदाचं काही मोलच नाही. पूर्वी असे नव्हते ग हे. अलीकडे ना कामाचं भरपूर टेन्शन घेतलं यांनी. घरी फक्त झोपायलाच येतात. गेल्या आठवड्यात तर 2-3 वेळेस काम जास्त होतं म्हणून रात्रभर ऑफिसमध्येच राहिले होते. अशा वर्कहॉलिक माणसाचं काय करावं मला तरी कळत नाही बाई. मनात खदखदत असलेलं दुःख पूजा बोलून मोकळी झाली. अच्छा, हे सगळं असं होतंय तर. राग येणार नसेल तर एक गोष्ट सांगते मी तुला. बघ हं, नाहीतर म्हणशील हर्षदाला माझं सुख पाहवत नाही म्हणून. एवढं म्हणून हर्षदा गप्प झाली. हे असं काय म्हणतेस, तू माझी मैत्रीण आहेस. माझं अकल्याण अहित कशाला चिंतशील. तुला जे बोलायचं आहे ते मन मोकळेपणाने बोल पाहू, पूजा म्हणाली. हे बघ पूजा, कार्तिकना मी ओळखते. आपल्या कुटुंबावर त्यांचं प्रेम आहे. इतर कुणी करत नसेल एवढं प्रेम ते तुझ्यावर आणि चिनूवर करतात. यापूर्वी आवर्जून तुम्ही पिकनिकला जायचात, कुठे कुठे फिरायचात, नाही म्हटलं तरी 10-15 दिवसातून हॉटेलिंग करायचात. तुझ्याबरोबर शॉपिंग करताना सुद्धा ते कधी कंटाळले नाहीत. चिनूबरोबर कितीतरी वेळा मी स्वतः त्यांना बागेत पाहिलेलं आहे. तेव्हा तू म्हणतेस त्याप्रमाणे त्यांचा हा बदल स्वाभाविक वाटत नाही, हर्षदा म्हणाली. म्हणजे ग हर्षू, काय म्हणायचं आहे तुला, भीत भीत पूजाने विचारलं. हे बघ पूजा, एकदम अशी पॅनिक होऊन जाऊ नकोस. पण पुरुषांचं ना काही सांगता येत नाही. आता कार्तिकचं संसाराकडे दुर्लक्ष होण्याचं कारण काम आहे की आणखीन कोणती कामिनी आहे हे जरा चेक करून पहा, हिंट देत हर्षदा म्हणाली. चल ग, ते तसे नाहीत. इतर कोणत्या मुलीकडे नजर वर करून सुद्धा पाहत नाहीत ते, पूजा हर्षदाचं बोलणं उडवत म्हणाली. मी म्हटलं होतं ना, तुला कदाचित माझं बोलणं आवडणार नाही, पटणार नाही.
पण अलीकडे मी याच प्रसंगातून गेली आहे म्हणून तुला शहाणं केलं बाई, हर्षदा म्हणाली. का? तुझ्या बाबतीत काय घडलं? घाबरत घाबरत पूजाने विचारलं. तुझ्यापासून काय लपवू? अगं, माझ्या नवऱ्याची दुसऱ्या लग्नाची तयारी चालू आहे, थंडपणे हर्षदा म्हणाली. काय? आणि तू ही गोष्ट इतक्या सहजपणे कशी काय सांगू शकतेस? आश्चर्याने पूजाने विचारलं. कारण आता तो धक्का मी पचवलाय. आधी रडले, त्यांच्यासमोर हातपाय पसरले, पण त्यांना माझी दया आली नाही. सरळ माझ्या तोंडावर सांगून टाकलं, मला तुझा कंटाळा आलाय. मला माझ्या ऑफिसमधल्या कामिनीशी लग्न करायचं आहे. मला आता ती आवडू लागली आहे आणि माझं तिच्यावर प्रेम आहे. आता अशा माणसाला काय बोलायचं तूच सांग. सगळ्यांनी समजावून पाहिलं. माझे आईबाबा पण म्हणाले, अहो जावई बापू, पदरात एक मुलगी आहे, ही असली थेरं शोभत नाहीत तुम्हाला. पण त्यांना काही फरक पडला नाही. हर्षदा तिचं दुःख सांगत होती. अगं, पण मग तू काय ठरवलंयस? तू तिथे त्यांच्याबरोबर त्याच घरात राहतेस? पूजाने आश्चर्याने विचारलं. मग काय करणार? अजून घटस्फोट झाला नाही आमचा, रागारागाने हर्षदा म्हणाली. सॉरी, तुला दुखवायचा उद्देश नव्हता हर्षू. पण मला असं म्हणायचं होतं की तुला तिथे राहून त्रास होत नाही का? पूजाने विचारलं. होतो ना, खूप होतो. माझ्यासारखा त्रास तुला होऊ नये म्हणूनच तुला चेतावणी देते ना, हर्षदा म्हणाली. पण खरं सांगू का हर्षू, कार्तिक असं काही करतील अशी तीळ मात्र शक्यता वाटत नाही. कारण ऑफिस व्यतिरिक्त ते कुठेच जात नाहीत, पूजा म्हणाली. कार्तिक तसे नाहीत असं तुला वाटतंय कारण तू त्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे कधी पाहिलं नाहीस. देव करो आणि ते तुला जसे वाटतात तसेच असो, पण प्रत्येक वेळेस डोळ्यावर पट्टी बांधून आयुष्य काढता येत नाही. जरा उघड्या डोळ्यांनी जगाकडे, आपल्या संसाराकडे आणि नवऱ्याकडे बघायला शिक. म्हणजे मग तुला खरं काय आणि खोटं काय बरोबर समजेल, हर्षदा म्हणाली. तिच्या बोलण्याने पूजा गोंधळली. पण मी नेमकं काय करायला हवं गं हर्षू, तिने विचारलं. पूजा, सुरुवातीला माझ्या बाबतीत पण असंच झालं होतं. माझे मिस्टर रोज रात्री उशिरा येत होते. ऑफिसमध्ये काम आहे, पेंडिंग काम पूर्ण करायचं आहे, ओव्हरटाईम करायचं आहे, असे बहाणे देत होते. मी बिचारीने त्यांच्यावर विश्वास ठेवला. पण नंतर हळूहळू शंका येऊ लागली. रात्री त्यांच्या मोबाईलवर कुणाचे तरी फोन येऊ लागले आणि मग उठून ते टेरेसवर जाऊन बराच वेळ गप्पा मारू लागले. कुणाचा फोन आहे हो, असं विचारल्यावर बॉसचा फोन होता अशी थाप मारू लागले. एकदा मी त्यांना कोणत्या तरी मुलीबरोबर स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. तेव्हा म्हणाले, मीटिंगसाठी मी आणि माझी कलीग कामिनी बाहेर गेलो होतो. पण हळूहळू ते प्रकरण वाढत राहिलं. त्यांचं रोज उशिरा येणं, कोणत्याही वेळेस त्या कामिनीचे फोन येणं, सतत त्यांचं बाहेर जेवायला जाणं वाढतच राहिलं. तेव्हा मी ठरवलं की आता या गोष्टीचा तपास लावायचा. एक दोनदा मी त्यांच्या नकळत त्यांचा पाठलाग केला आणि मग त्यांना रेड हँड पकडलं, तेही बिलंदर. मला सरळ सांगून टाकलं की माझं कामिनीवर प्रेम आहे, मला तिच्याशीच लग्न करायचं आहे. आणि मग माझ्या हातात काहीही उरलं नाही. म्हणून म्हणते, आधीपासूनच नवऱ्यावर लक्ष ठेव आणि वेळीच लगाम घाल. बरं चल गं, माझा CV अपडेट करायचा आहे, उद्या इंटरव्ह्यू आहे ना, बाय, असं म्हणत हर्षदाने फोन ठेवला. पण अलगदपणे संशयाचा किडा पूजाच्या डोक्यात सोडून दिला. पूजा संध्याकाळपर्यंत त्याच गोष्टीचा विचार करत राहिली. चिनू घरी आला. त्याला भूक लागली होती. तिने आज त्याला नुसतं दूध बिस्किट खायला दिलं. कार्तिक आज फोन करतील, आपण बाहेर जाऊया असं म्हणतील अशी तिची अपेक्षा होती. पण आज जर त्यांनी फोन केला नाही आणि बाहेर जाण्याचं टाळून दिलं तर मात्र त्यांच्याही आयुष्यात आणि ऑफिसात नक्कीच कुणीतरी कामिनी आहे असं आपल्याला मानून चालायला हवं. संध्याकाळी 5 वाजल्यापासून ती कार्तिकच्या फोनची वाट पाहत राहिली. 5चे 6 झाले, 6चे 7, 7चे 9, त्यानंतर 10ला कार्तिक स्वतःच घरी आले. नेहमीप्रमाणे ते दमले होते. पूजाने एका शब्दानेही उशीर का झाला असं विचारलं नाही. फ्रेश होऊन तेच पूजाला म्हणाले, अगं आज बाहेर जायचं लक्षात होतं, पण अचानक एक महत्त्वाचं काम आलं. मीटिंगसाठी बाहेर जावं लागलं. पण आपण लवकरच जाऊया हां. ते असं म्हणताच पूजा जाम भडकली. लवकर नको आणि उशिरा नको. आजचं कॅन्सल केलंत ना, मग बस झालं. बायको खूप भडकली आहे हे पाहून कार्तिक मग तिला सॉरी म्हणू लागले. सॉरी बाबा, खरंच आज काम होतं. त्यांचं ते बोलणं ऐकून तिला हर्षदाचं बोलणं आठवलं. काम का कामिनी ते तपासून बघ आधी. कसलं हो, एवढं कसलं काम असतं तुम्हाला की दिवसाचं भान राहत नाही आणि रात्रीची शुद्ध उरत नाही. आज मीटिंगसाठी कुठे गेला होतात
आणि कुणाबरोबर गेला होतात? तिने रागारागाने विचारलं. हे काय, आता मला जेवायला वाढणार आहेस की माझी उलट तपासणी करणार आहेस? कार्तिकने असं विचारलं, पण तरीही पूजा रागानेच बघत होती. मग कार्तिक म्हणाले, ठीक आहे बाबा, सांगतो. आज मिस्त्री अँड कंपनीमध्ये मीटिंग होती. मी आणि माझी सेक्रेटरी दामिनी, आम्ही दोघं मीटिंगला गेलो होतो. दामिनी? ते नाव ऐकताच पूजाचे कान अगदी उभे राहिले. दामिनी कामिनी, दामिनी कामिनी. फारच साम्य आहे बुवा. ती दामिनी म्हणजे 6 महिन्यांपूर्वी शर्मांच्या ओळखीने आलेली मुलगी ना? संशयाचा किडा टप्प्याटप्प्याने वाढत होता. शर्मा नाही ग, वर्मांच्या ओळखीने आली होती. अगदी चुणचुणीत आणि हुशार मुलगी आहे हां. कामाचा उरक तर एवढा आहे की काय सांगू. कार्तिक दामिनीचं कौतुक करत होते तसा इथे पूजाचा जळफळाट होत होता. ती सुद्धा तुमच्याबरोबर एवढ्या रात्रीपर्यंत ऑफिसला थांबली होती? पूजाने विचारलं. एरवी थांबत नाही, पण आज तिलाही उशीर झाला. मग मी तिला म्हटलं स्टेशनपर्यंत ड्रॉप करतो आणि मग घरी जातो. कार्तिक असं म्हणताच पूजाच्या अंगाचा तीळ पापड झाला. ती दामिनी एवढी कोण लागून गेली आहे? तिला तिथपर्यंत सोडायला गेलात आणि माझ्याबरोबर बोलायला तुम्हाला जराही सवड नसते. तिच्या त्या आवाजाने घाबरून चिनू बाहेर आला. आज पूजाला काय झालं होतं हे कार्तिकला सुद्धा कळत नव्हतं. शांत हो, ही चिडण्यासारखी गोष्ट आहे का? कोणत्याही लेडी स्टाफला रात्री स्टेशनपर्यंत सोडलं तर त्यात काय गैर आहे? आणि तू शांत हो. हे बघ, चिनूची पण झोपमोड झाली की नाही? त्याला उचलत कार्तिकने त्याला बेडरूममध्ये जाऊन झोपवलं आणि मग ते बाहेर आले. बरं, तू जेवण वाढणार आहेस की मी तसंच झोपू? त्यांनी विचारलं. हवं असल्यास वाढून घ्या, नाहीतर झोपा तसंच. पूजा बेडरूममध्ये निघून गेली. एवढ्या दिवसांचा राग अचानक बाहेर फुटला होता. ग्लासभर दूध घेऊन मग कार्तिकही झोपून गेले. पूजा मात्र तळमळत राहिली. तिला हर्षदाचं बोलणं आठवत होतं. काम कामिनी. म्हणजे हर्षदा म्हणते तसं आपल्याला गाफील राहून चालणार नाही. कार्तिकच्या आयुष्यात आणि ऑफिसात दामिनी नावाची कामिनी आहे का? हो असेलच ना. त्याच्याशिवाय का उगीच तिला स्टेशनपर्यंत सोडायला गेले होते? पण चिडून रागावून काही होणार नाही. हर्षदा म्हणते तसं थंड डोक्याने सगळी माहिती काढायला हवी. आपण मांडलेला हा संसार हाताबाहेर जायच्या आधीच आपण सगळं सावरायला हवं. नाहीतर हर्षदासारखी गत व्हायची. या विचाराने तिच्या अंगावर काटा आला. दुसऱ्या दिवशी ती जरा नरमाईनेच वागली. कारण गोड गोड बोलून हळूहळू कार्तिककडून माहिती काढून घ्यायची होती. गुड मॉर्निंग कार्तिक. आज की नाही मी तुमच्या आवडीचं थालीपीठ केलं आहे. घ्या ना, ती म्हणाली. छान. म्हणजे आदल्या दिवशी आम्हाला पिठासारखं रगडायचं आणि दुसऱ्या दिवशी आमच्यासमोर थालीपीठ सजवायचं. हा तुमच्या बायकांचा कोणता न्याय आहे? कार्तिक म्हणाले. सॉरी कार्तिक, कालचा प्लॅन कॅन्सल झाला म्हणून चिडले मी. पण अलीकडे तुमचं आमच्याकडे लक्ष नसतं. माझ्यासाठी तर तुम्हाला जराही वेळ नसतो. मग राग येणं स्वाभाविक नाही का? लाडी गोडी लावत ती म्हणाली. बरोबर आहे तुझं, पण मी जे करतो ते आपल्या घर आणि संसारासाठीच ना. शिवाय ऑफिसमध्ये कामाचं लोड खूप वाढलं आहे. एकट्याने मला एवढी कामं जमत नाहीत. पण आज बोल, आज ऑफिसमध्ये थोडं उशिरा जायचं आहे मला. त्यामुळे अर्धा तास माझ्या हातात आहे. घड्याळ पाहत कार्तिक म्हणाले. त्यांचं बोलणं ऐकून पूजाची कळी खुलली. अहो, काल ना माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता. बिचारी फार टेन्शनमध्ये होती. तिचा नवरा म्हणे तिच्याकडे डिवोर्स मागतोय. त्याचं त्याच्या ऑफिसमधल्या एका मुलीवर प्रेम आहे. ही बातमी सांगून पूजाला कार्तिकची रिॲक्शन पाहायची होती. कार्तिकने पटकन विचारलं. कोण मैत्रीण? ती हर्षदास ना? एक नंबर थापाडी आहे ती. मागे सुद्धा स्वतःच्या सासूबाईंचं असंच काहीतरी खोटं नाटं तुला सांगितलं. तुला कसल्या तरी सूचना दिल्या आणि उकसावलं. तेव्हा तुझं आणि आईचं भांडण झालं होतं. विसरलीस ते? उगीच तिच्या नादी लागू नकोस ग, कार्तिक म्हणाले. अहो, मग बाकी कोणी मैत्रीण आहे का मला? आणि ती कशाला खोटं बोलेल? तिच्या नवऱ्याचं त्याच्या ऑफिसमधल्या एका मुलीवर प्रेम आहे. त्याला म्हणे तिच्याशी लग्न करायचं आहे. सगळी माहिती पूजाने देऊन टाकली. असंही एवढी मोठी बातमी तिच्या पोटात राहणं शक्य नव्हतं. कार्तिकने विचारलं. पण मग हे सगळं तिला कसं कळलं? तेव्हा पूजा म्हणाली. अहो, तिने त्यांचा पाठलाग केला. त्यांना रेड हँड पकडलं. तेव्हा सगळं कळलं. पण तिच्या नवऱ्याला लाज कशी वाटत नाही मी म्हणते. पदरात एक मुलगी आहे आणि या वयात ही अशी थेरं कशाला करायची? बोलताना पूजाने कार्तिकच्या डोळ्यात डोळे रोखले. कार्तिक काही बोलले नाही. अहो, बोला ना काहीतरी, पूजाने विचारलं.
काय बोलू आणि कुणाबद्दल बोलू? वैतागत कार्तिकने विचारलं. अहो तिच्या नवऱ्याबद्दल बोला, त्याला 2-4 शिव्या घाला. अशा नालायक माणसाला शिव्या घालायलाच हव्यात. डायरेक्ट बायकोला डिवोर्स कसा काय मागू शकतो हा माणूस? पूजाने थोडंसं चिथावून पाहिलं. जाऊ दे, त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे तो, आपण त्यात काय बोलायचं? कार्तिकने समजावलं. हे असंच जबाबदार नागरिक म्हणून हे असले प्रश्न आपण दुर्लक्षित करतो आणि मग अशा चुकीच्या गोष्टी समाजात पसरल्या जातात. आणि मला एक गोष्ट कळत नाही, तुम्ही तिच्या नवऱ्याचं एवढं का समर्थन करत आहात? तुम्हाला तो बरोबर वाटतो की काय? पूजाने डायरेक्ट मुद्द्यालाच हात घातला. कार्तिक 2 क्षण तिच्याकडे पाहत राहिले आणि म्हणाले, मला वाटतं मी ऑफिसमध्ये गेलेलंच बरं. पूजाने आपल्या दोन्ही मुठी टेबलावर आदळल्या. झालं, माझं काहीही म्हणणं तुम्हाला ऐकून घ्यायचं नसतं. पण लक्षात ठेवा, हर्षदासारखा अन्याय मी सहन करणार नाही. पुढे चालत असलेला कार्तिक थोडा वेळ तसाच थांबला. क्षणभर वळला आणि मग पूजाला म्हणाला, बरं का पूजा, मला काय वाटतं माहिती आहे का? त्या हर्षदाचं थोडं चुकलंच. तिने स्वतः पाठलाग करण्यापेक्षा एखाद्या जासूसला ठेवायला हवं होतं आणि त्याला पुरावे गोळा करायला सांगायला हवे होते. म्हणजे कोर्टामध्ये हिची केस भक्कम झाली असती ना आणि हिला भरपूर ॲलिमनी मिळाली असती. नाहीतर मग बदनामीला घाबरून नवऱ्याने त्या मुलीचा तरी नाद सोडला असता. नवऱ्याला रेड हँड पकडण्यात तिने जरा घाईच केली, नाही का गं? एवढं म्हणून कार्तिक तर पुढे निघून गेले आणि पूजाच्या मनात मात्र वेगळेच विचार धावायला लागले. जासूस, पुरावे, पाठलाग हेच शब्द कानात घुमायला लागले. त्या रात्री तिने कार्तिकची बॅग चेक केली. त्यांचे सगळे शर्टाचे खिसे, कोट तपासून पाहिलं. काही सापडलं नाही. 2 दिवस झाले पण मनातून काही विचार जाईना. कार्तिक त्यातल्या त्यात जरा लवकर आले. नेहमीप्रमाणे ऑफिसच्या बॅगमधून डबा काढण्यासाठी तिने बॅग हातात घेतली. पण पटकन कार्तिकने ती बॅग ओढून घेतली. थांब, तू डबा काढू नकोस, मी काढून देतो ना तुला. त्यांच्या बोलण्याचं पूजाला आश्चर्य वाटलं. का? नेहमी डबा मीच काढते, पूजा म्हणाली. नको सांगितलं ना, असं म्हणत कार्तिकने डबा तिच्या हातात काढून दिला. त्यांच्या वागण्याची पूजाला शंका आली. बॅगेत असं काय आहे की कार्तिकने मला त्याला हात लावू दिला नाही? कार्तिक अंघोळीला गेल्या गेल्या लगेचच तिने बॅग तपासून पाहिली. बॅगेत एक परफ्यूमची बॉटल होती. त्याच्यावर लिहिलेलं होतं, विथ लॉट्स ऑफ लव. आणि आजूबाजूला बरेच बदाम होते, लाल लाल रंगाचे. आणि खाली फक्त एक अक्षर होतं, डी. डी 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 म्हणजे काय? कुणाचं नाव? आणि मग अचानक तिच्या लक्षात आलं, डी फॉर दामिनी. ती आणखीन बॅग चेक करणार तेवढ्यात बाथरूमच्या दरवाजाचा आवाज आला. तिने पटकन ती बॉटल बॅगेत ढकलून दिली. इतक्यात रेड हँड पकडायची घाई करायची नव्हती. चल जेवूया का? कार्तिकने विचारलं. तिने पानं मांडली, पण लक्ष सगळं त्या परफ्यूमच्या बॉटलमध्येच अडकलं होतं. तेवढ्यात कार्तिकचा फोन वाजला. हॅलो. हां बोल, असं म्हणत जेवता जेवता कार्तिक उठले आणि गॅलरीत गेले. बोलता बोलता मध्येच हसत होते. 4-5 मिनिटांनी परत आले तेव्हा चेहऱ्यावर वेगळंच तेज आलं होतं. तिने विचारलं, काय? कुणाचा फोन? अगं माझ्या सेक्रेटरीचा, दामिनीचा. तिच्या बहिणीचं लग्न ठरलं आहे ना, त्याचं आमंत्रण द्यायला फोन केला होता. डोकं जमेल तेवढं शांत ठेवत पूजाने विचारलं, मग हे आमंत्रण ऑफिसमध्ये पण देऊ शकते ना ती? एवढ्या उशिरा फोन करायची काय गरज होती? अगं 4 दिवस सुट्टीवर आहे ती, म्हणून फोन केला. कार्तिकने विषय संपवून टाकला. पूजाच्या मनात तर वेगळाच विषय सुरू झाला होता. मग तुम्ही जाणार की नाही तिच्या बहिणीच्या लग्नाला? कुठे लग्न? आणि दामिनी राहते तरी कुठे? पूजाने विचारलं. घोडबंदरला राहते आणि लग्नही तिथेच आहे. आणखीन आठवड्याभराने लग्न आहे. आपण जाऊया. नाहीतर मग राहू दे. तुला वेळ नसेल ना तर मी जाऊन येईन. कार्तिक सगळं स्वतःच ठरवून मोकळे झाले होते. त्या दोघांचं बोलणं चाललं असतानाच दरवाजावर बेल वाजली. कार्तिकने दरवाजा उघडला. अरे शर्माजी, या ना, या आत या. कार्तिकने शर्मा साहेबांचं स्वागत केलं. सर सॉरी, एवढ्या उशिरा रात्री न कळवताच आलो. पण काय झालं ना, या रस्त्यावर पुढे माझी बहीण राहते, तिच्याकडे आलो होतो. परतताना लक्षात आलं की कुणीतरी माझं मोबाईल आणि पाकीट चोरलं आहे. आता पुन्हा बहिणीकडे जाणं शक्य नाही आणि घरी जायला ऑटोचे सुद्धा पैसे उरले नाहीत. म्हणून मग तुम्हाला तसदी दिली. मला जरा बसपुरती 20 रुपये मिळाले असते तर बरं झालं असतं. खरंच सॉरी हां,
अगदी चुकीच्या वेळेस मी आलो. पुन्हा पुन्हा शर्मा माफी मागत होते. अहो शर्मा, आधी बसा, पाणी घ्या, शांत व्हा आणि 20 का 200 रुपये घ्या. इथून सरळ टॅक्सीनेच घरी जा आणि आधी वहिनींना फोन करून तुम्ही इथे सुखरूप आहात याची खबर द्या. नाहीतर त्या बिचाऱ्या तुमच्या मोबाईलवर फोन करत राहतील आणि काळजी करतील. तुम्ही बसा, मी माझा मोबाईल घेऊन येतो. हां. कार्तिक आत गेल्यानंतर पूजाकडे पाहून शर्माजी पुटपुटले. मिसेसचा तरी नंबर मला कुठे पाठ आहे? आजकाल मोबाईलमुळे सगळे नंबर फीड करून ठेवतो आपण. पण माझ्या डायरीत काही महत्त्वाचे नंबर मी लिहून ठेवले आहेत. तिथे चेक करतो, असं म्हणत शर्माजींनी त्यांच्या खिशात हात घातला. डायरी चाचपडू लागले. सुदैवाने त्यांना एक छोटी डायरी मिळाली. त्यात काही महत्त्वाचे नंबर लिहून ठेवले होते म्हणून बरं झालं. शर्माजींनी डायरी उघडली. दुसऱ्या पानावर बायकोचा नंबर सापडला. पण त्या गडबडीत डायरीमधून एक व्हिजिटिंग कार्ड बाहेर पडलं. ते कार्ड पटकन उचलत पूजा म्हणाली, शर्माजी, तुमच्या डायरीतून हे व्हिजिटिंग कार्ड बाहेर पडले, घ्या. सोफ्यावर बसता बसता शर्माजींनी डायरी आणि कार्ड बाजूच्या टेबलवर आदळलं. नशीब, चोराने ही डायरी आणि कार्ड तरी मागे ठेवलं. कार्डवर एक वेगळ्याच प्रकारची डिझाईन होती. म्हणजे कुणीतरी काळा कोट हॅट घातलेल्या माणसाचं चित्र होतं. बाजूला काहीतरी लिहिलं होतं. पूजाची नजर त्या कार्डवर स्थिरावली, पण तिला नीट काही वाचता येईना. मग शर्माजी म्हणाले, अहो आता माझ्या बहिणीकडे गेलो होतो ना, तिच्या मुलाच्या मित्राची डिटेक्टिव्ह एजन्सी आहे. तो आत्ताच भेटला होता, त्यानेच हे कार्ड दिलं. कार्ड जरा गमतीशीरच आहे नाही? असं म्हणत शर्माजी स्वतःच हसले. इकडे तिकडे पाहत पूजाने पटकन विचारलं, शर्माजी, आत्ताच तुमच्या ऑफिसमधल्या दामिनी मॅडमचा फोन आला होता तिच्या बहिणीच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला. आणखी काही माहिती मिळते का या विचाराने पूजाने विचारलं. हो का? आज ऑफिसमध्ये भेटली होती, काही बोलली नाही. शर्मांचं बोलणं ऐकून पूजाला धक्का बसला. म्हणजे कार्तिक खोटं बोलले? पुढे काही विचारणार तेवढ्यात मोबाईल घेऊन कार्तिक बाहेर पोहोचलेच. शर्माजींनी बायकोला फोन केला. पाकीट आणि फोन हरवल्याची बातमी सांगितली. मी कार्तिक सरांकडे आहे आणि आता घरीच येतोय असंही कळवलं. त्यामुळे तिच्या बिचारीचं निदान टेन्शन कमी झालं होतं. पूजा वहिनीचा चहा पाण्याचा आग्रह न मोडता आणि कार्तिककडून थोडेसे पैसे घेऊन मग शर्माजी घरी यायला निघाले. मगाचा पूजाचा आणि कार्तिकचा विषय जरी अर्धवट राहिला असला तरी आता या प्रकरणात तिला नवीनच धागा मिळाला होता. कारण शर्माजी डिटेक्टिव्ह एजन्सीचं ते व्हिजिटिंग कार्ड तिथेच विसरून गेले होते. कार्तिकच्या नकळत तिने ते कार्ड पटकन ड्रॉवरमध्ये सरकावून टाकलं. तिच्यासाठी आता सध्या मिशन दामिनी महत्त्वाचं होतं. दुसऱ्या दिवशी कार्तिक ऑफिसला निघून गेल्यानंतर साधारणतः 10:30च्या सुमारास तिने कार्ड बाहेर काढलं. कार्डवरचं नाव पाहिलं, डिटेक्टिव्ह कामराज. थरथरत्या हाताने डिटेक्टिव्ह कामराजांना तिने फोन लावला. पलीकडून एक भारदस्त आवाज आला, हॅलो, काय काम आहे? गुड मॉर्निंग सर, मी पूजा कार्तिक कारंडे. माझं तुमच्याकडे थोडं काम होतं. म्हणजे बोलताना पूजा थोडी चाचरत होती. अहो बोला मॅडम, बोला. कोणाची माहिती काढायची आहे? नवऱ्याची, मुलाची की सासऱ्यांची? त्यांच्या त्या अनपेक्षित प्रश्नाने पूजा अधिक गोंधळली. म्हणजे तुम्हाला कसं कळलं? तिने पटकन विचारलं. अहो, आजकाल चोरी खुनाच्या केसेस कमीच येतात. माझ्या नवऱ्याचं बाहेर कुठे अफेअर आहे का? बायकोचं बाहेर काय चाललं आहे? याच केसेस हँडल करत असतो मी. बोला. सर, ॲक्च्युली मला थोडा डाऊट आहे. नक्की सांगता यायचं नाही, पण बहुतेक माझ्या मिस्टरांचं त्यांच्या ऑफिसमधल्या एका मुलीबरोबर. बोलता बोलता पूजाचा आवाज दाटला. तिला रडू कोसळलं. रडू नका मॅडम, सगळी माहिती काढू आपण. याच नंबरवर तुमच्या मिस्टरांचा फोन नंबर, फोटो आणि ऑफिसचा ॲड्रेस पाठवा. पुढच्या 2 दिवसात सगळी माहिती तुमच्यासमोर हजर असेल, पुराव्यासकट. डिटेक्टिव्ह कामराज म्हणाले. थँक्यू सर, पण तुमची फी किती आहे आणि मी ती कशी आणि कुठे येऊन देऊ? पूजाने विचारलं. फी फार नाही, 5,000 फक्त, पण ते काम झाल्यावर. सुरक्षेसाठी आम्ही ऑनलाईन वगैरे व्यवस्था करून ठेवलेली नाही, तेव्हा तुम्हाला प्रत्यक्षात भेटून फी द्यावी लागेल, कामराज म्हणाले. चालेल सर. 5,000 रुपये पूजासाठी काही मोठी रक्कम नव्हती. कामराजांशी बोलल्यानंतर तिला थोडं हलकं वाटू लागलं होतं. पण आपल्याला जशी शंका आहे तसं काहीच असू नये असं तिला वाटत होतं.
दुर्दैवाने तसं काही असलं तर कार्तिकच्या समोर ती सगळे पुरावे ठेवणार होती आणि त्याला रेड हँड पकडणार होती. 2 दिवस ती कार्तिकच्या वागण्याकडे बारीक लक्ष ठेवून होती. जेवण करताना त्याचं मध्येच उठणं, फोनवर हसत हसत बोलणं, सारखे सारखे मेसेज चेक करणं, ऑफिसमधून उशिरा तर ते येतच होते. या सगळ्या गोष्टीचा तिला भयंकर राग येत होता. परवा दिवशी ऑफिसमधून आले आणि म्हणाले की 4 दिवसांसाठी मला सुरतला जावं लागणार आहे. 4 दिवसांसाठी? का? सुरतला काय काम आहे? आणि एकटेच जाणार आहात का? पूजाने विचारलं. बिझनेस मीटिंग आहे. एकटा नाही जाणार, ऑफिसमधले 2 जण असतील, त्यांना घेऊन जाणार आहे. तो असं म्हणताच पूजाचं हृदय धडधडू लागलं. अच्छा, शर्मा वर्मा का? तिने विचारलं. हां, तसंच काहीतरी, त्याने उत्तर दिलं. पण तसंच काहीतरी हे उत्तर थोडंच होतं. तिला अधिकच शंका येऊ लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या सगळ्या शंका दूर झाल्या. बरोबर 10:30-11च्या सुमारास कामराजांचा फोन आला. मॅडम, तुमचा संशय बरोबर ठरला. तुमच्या मिस्टरांचं त्यांच्या ऑफिसमधल्या दामिनी नावाच्या मुलीशी अफेअर चालू आहे. ते दोघेही ऑफिसच्या बाहेर हॉटेलमध्ये भेटतात. लंच, डिनरसुद्धा एकत्र करतात. शिवाय आता 2 दिवसांनी ते तिला सुरतला घेऊन जाणार आहेत. आणि आज ते श्रीनिवास वकिलांना पण भेटले होते. श्रीनिवास वकील म्हणजे फॅमिली लॉयर आहेत ते. डोमेस्टिक व्हायलन्स किंवा घटस्फोट अशा केसेस हाताळतात. मी तुम्हाला काही फोटो पाठवतो, म्हणजे मी काय बोलतोय याचा तुम्हाला अंदाज येईल. त्यानंतर कामराजांनी तिच्या व्हॉट्सॲपवर भराभर फोटो पाठवले. मुलीचा फोटो तेवढा क्लिअर दिसत नव्हता, पण तिच्यासमोर बसले होते ते 100% कार्तिकच होते. कोल्ड्रिंक चिअर्स करतानाचा एक फोटो, जेवतानाचा एक फोटो, गाडीत बसतानाचा एक फोटो. त्या मुलीने टॉप आणि ट्राउझर घातलं होतं. केस मोकळे सोडलेले. साधारण 25-26ची तरुणी असेल. स्मार्ट आणि सुंदर. हीच बहुतेक दामिनी असणार. पूजाला एकदम रडू कोसळलं. हॅलो हॅलो, पलीकडून कामराजांचा आवाज आल्यावर ती भानावर आली. तुमचं काम झालं मॅडम, आता माझी फी कधी देताय? कामराजाने विचारलं. सांगा सर, कधी देऊ आणि कुठे भेटू? पूजाचा आवाज रडवेला झाला होता. उद्या 11-11:30 वाजता श्रेया हॉटेल, रिसेप्शनजवळ भेटा. टेक केअर, असं म्हणत कामराजांनी फोन ठेवून दिला. श्रेया हॉटेल, तिचं आवडतं हॉटेल. आणि त्या हॉटेलमध्ये आता तिला कुठल्या कामासाठी जावं लागणार होतं? पूजा दुःखात बुडाली. तिला असं वाटत होतं आत्ताच्या आत्ता या क्षणीच कार्तिकच्या ऑफिसमध्ये जावं आणि सगळ्या गोष्टींचा उलगडा करावा. पण तिला हर्षदाचं बोलणं आठवलं. सगळ्या ऑफिससमोरच त्यांनी आपला अपमान केला तर? आणि म्हणाले की माझं तुझ्यावर नाही, दामिनीवरच प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे. मग आपण काय करणार? सध्या ही गोष्ट आईबाबांना सांगायची म्हणजे त्यांना किती टेन्शन येईल. कधी ना कधी तर सांगावीच लागणार आहे. पण तरीही सध्या नको. कार्तिकशी बोलणं व्हायला अजून वेळ आहे. ती कार्तिकची वाट पाहू लागली. कार्तिक आले तेव्हा ते अगदी खुशीत दिसत होते. पूजा, जेवण नको हं, मीटिंग होती ना, तिथे थोडंसं खाणं झालंय माझं. असं म्हणत ते फ्रेश व्हायला आत वळणार तेवढ्यात पूजा म्हणाली. थोडंसं खाणं? बटर नान, पनीर, बिर्याणी आणि वर आईस्क्रीम, हे थोडं खाणं झालं? तिचं बोलणं ऐकून कार्तिक हडबडले. मग तिने आपला मोबाईल सरळ कार्तिक समोर धरला. कार्तिक आश्चर्याने ते सगळे फोटो पाहू लागले. ओ, माझा पाठलाग करत होतीस तर? तूच माझ्या मागे होतीस की कोणत्या जासूसला पाठवलं होतंस? जरा रागारागानेच कार्तिकने विचारलं. त्याच्याशी तुमचा काय संबंध? जे समोर आले त्याचं उत्तर द्या आधी. त्यावर कार्तिक म्हणाला, ठीक आहे, असंही तू संशय घेतच होतीस. तुझा संशय बरोबर निघाला. माझं दामिनीवर आहे प्रेम आणि आम्हाला लग्न पण करायचं आहे. ते ऐकून पूजाच्या पायाखालची जमीन सरकली. ती तशीच सोफ्यावर बसली आणि रडू लागली. असं असेल ना तर मला क्षणभरसुद्धा इथे थांबायची इच्छा नाही. चिनूला घेऊन मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडतेय, असं म्हणत ती रागाने उठली. हे बघ, असा वेडेपणा करू नकोस. रात्रीची वेळ आहे. सध्या काही निर्णय घेऊ नकोस. उद्या शांतपणे बसून बोलू आपण, कार्तिक म्हणाला. काय बोलायचंय काय आता? जे बोलायचंय आणि करायचंय ते करून मोकळे झालात तुम्ही. मला तुमचं तोंडही पाहायचं नाही आता. तिने बॅग काढली. कपडे भरले. चिनू टीव्ही पाहत होता. आई, आपण मामाकडे जायचं? वा, किती मज्जा येईल, असं म्हणून तो नाचू लागला. पूजा भडकली. एक गप्रे कार्ट्या, इथे काय चाललंय आणि तुझं काय? अगं, त्याच्यावर नको भडकूस.
मोठ्यांच्या भांडणात लहान मुलांना आणू नये, कार्तिकने समजावलं. असं का? त्याची एवढी काळजी असती तर असे धंदे केलेच नसते तुम्ही, पूजा म्हणाली. तिने बॅग तर भरली, पण जायचं कुठे? तिने मग हर्षदाला फोन केला, पण हर्षदाने बहुतेक नकार कळवला असणार. कार्तिकने बॅग बाजूला ठेवली आणि एवढंच म्हणाले, तू जाणार असेल तर जा, मी काही अडवणार नाही. फक्त एवढंच सांगतो की रात्री जाऊ नकोस, आजकाल दिवस बरोबर नाहीत. वाटल्यास उद्या मी स्वतःच तुला तुझ्या माहेरी सोडून येतो. कार्तिकचं बोलणं ऐकून तिचं काळीच चिरलं. काही गरज नाही, उद्या सकाळी मी माझी जाईन कुठे जायचं आहे तिथे. आणि हे बघा, जोपर्यंत कोणत्या गोष्टी फायनल होत नाहीत तोपर्यंत माझ्या आईबाबांना कळवायचं देखील नाही, समजलं? ती रात्र तशीच गेली. सकाळी कार्तिक ऑफिसमध्ये निघाले. सकाळी 10ला चिनूला घेऊन पूजा बाहेर पडणार तेवढ्यात तिचा फोन वाजला. डिटेक्टिव्ह कामराजांचा फोन होता. हां, बोला कामराज सर. पलीकडून कामराजांनी 11:30 वाजता श्रेया हॉटेलवर येण्यास सांगितलं. तिने पर्स पाहिली. पर्समध्ये साधारण 3,500-4,000 रुपये होते. तिच्या स्वतःच्या अकाउंटमध्ये पैसे असले तरी काढायचा प्रसंग कधीच आला नव्हता. काही हवं तर ती कार्तिकला सांगायची आणि त्याने पैसे आणून द्यायचे, असं चाललं होतं. शेवटी आता त्याच्याकडेच पैसे मागायची वेळ आली. तिने मग नाईलाजाने कार्तिकला फोन केला आणि पैसे मागितले. माझ्या अकाउंटमधनं थोडे पैसे हवे होते मला, पूजा रागाने म्हणाली. कशाला? त्या डिटेक्टिव्हला द्यायला ना? रागारागाने कार्तिकने विचारलं. हो, त्यालाच द्यायला. त्यामुळेच तर तुमची ही सगळी प्रकरणं आणि चोरी बाहेर पडली. कार्तिक काही बोलले नाहीत. त्यांनी 20,000 रुपये तिच्या जीपेवर ट्रान्स्फर केले. कपाटात थोडी कॅश पण आहे, ती पण घेऊन जा, असं म्हणाले. चिनूला घेऊन ती बाहेर पडली. तिला खूप रडायला येत होतं. रिक्षा करून ती सरळ श्रेया हॉटेलमध्ये पोचली. पण बहुतेक कामराज अजून तिथे पोचले नव्हते. तिने कामराजांना फोन फिरवला. हां मॅडम, आलात तुम्ही? मग उजवीकडे रूम नंबर 104 आहे, तिथे या. तिथेच मी तुमची वाट पाहतोय. कामराजांच्या बोलण्याचं तिला जरा आश्चर्य वाटलं. रूममध्ये? तुम्ही तर रिसेप्शन म्हणाला होतात, ती म्हणाली. हो, पण फार वेळ आम्हा लोकांना असं सार्वजनिक जागेवर वावरता येत नाही. आमच्या जीवाला सुद्धा धोका असतो. आणि काळजी करू नका, मी सज्जन माणूसच आहे. या तुम्ही. एका हाताला चिनूला घट्ट पकडत दुसऱ्या हाताने बॅग सावरत ती रूम नंबर 104कडे जाऊन पोचली. तिने दरवाजा नॉक केला. दरवाजा बहुतेक अर्धवट उघडा होता. आतून आवाज आला. या मॅडम या. ती आत शिरली तेव्हा एक कोट घातलेला आणि हॅट घातलेला माणूस पाठमोरा बसला होता. त्याने हलकीशी मान डावीकडे वळवली तेव्हा त्याच्या डोळ्यावरचा काळा गॉगल तिला दिसला. तिने चटकन पर्समधलं पैशाचं पाकिट काढलं आणि टेबलावर ठेवलं. थँक्यू मिस्टर कामराज, हे तुमचे पैसे. येते मी, असं म्हणत ती वळणार तेवढ्या चपळाईने तो माणूस पुढे आला आणि त्या माणसाने तिचा हात घट्ट पकडला. दरवाजा बंद करून घेतला. पूजा घाबरली. चिनूसुद्धा घाबरला. ती ओरडणार तेवढ्यात त्याने तिचं तोंड दाबलं आणि तिला जवळ ओढलं. तिने प्रतिकार करायचा प्रयत्न केला. त्याला चांगलेच बुक्के मारले. गुडघ्याने त्याच्या पोटात जोरात लाथ मारली. कामराज बहुतेक अशक्त असावा म्हणून बेडवर जाऊन पडला आणि कळवळला. तेवढ्यात चिनूने पण त्याच्या अंगावर रिमोट घेऊन मारायला सुरुवात केली. मार चिनू मार, चांगलं झोड, सोडू नकोस या हलकटाला. मायलेकाने कामराजाची चांगलीच धुलाई केली. ऐक, अगं केवढं जोरात मारतेस? कामराज अधिक कळवळला. बाजूचा फ्लॉवर पॉट घेऊन ती त्याच्या डोक्यात घालणार तेवढ्यात कामराजने डोळ्यावरचा चष्मा काढला, दाढी बाजूला फेकली आणि आपल्या लाडक्या बायकोला घट्ट मिठीत ओढलं. बाबा तुम्ही? कार्तिक तुम्ही? दोघेही एकदमच उद्गारले. हो मीच. हे सगळं प्लॅनिंग मीच केलं होतं. तुझ्या डोक्यातून संशयाचा किडा पूर्ण जावा म्हणून करावं लागलं मला, असं म्हणताच पूजा आश्चर्याने पाहू लागली. बस बस सांगतो सगळं. वेडाबाई, मी तुला फसवेन असं कसं वाटलं तुला? तुझी ती मैत्रीण हर्षदा कधीच तुला योग्य सल्ला देत नाहीस. कालसुद्धा रात्री तू तिला फोन केला होतास आणि विचारलं होतंस तुझ्या घरी येऊ का? ती काय म्हणाली? आम्ही दोघे बाहेर जाणार आहोत. बरोबर ना? म्हणजे त्या दोघांमध्ये काहीच बिनसलेलं नाही. आणि वेडाबाई, तू तिचं ऐकून माझ्यावर संशय घेत बसलीस. डिटेक्टिव्ह, जासूस या दोघांचा किडा मीच तुझ्या डोक्यात टाकला. शर्मांनी घरी यायचं, दामिनीचे फोन, फोटो
त्यासाठी शर्मांचा मोबाईल वापरला. आणि येडाबाई, ती परफ्यूमची बॉटल गेल्या वाढदिवसाला तूच मला दिली होतीस. फक्त त्याच्यावर तू पूजाचं पी लिहिलं होतंस. त्यालाच थोडं वाढवून मी डी केलं. अगं पूजा, या जन्मात काय, कोणत्याच जन्मात मी तुझी साथ सोडणार नाही. तुला कधीच फसवणार नाही. मला जन्मोजन्मी तूच बायको म्हणून हवी आहेस. आता कामच एवढं असतं की खरंच मी तुला वेळ देऊ शकत नाही गं. त्याबद्दल सॉरी. पण तू सुद्धा उगीच नको नको ते विचार करत बसू नकोस. उलट मी तर म्हणतो, चिनू शाळेत गेला ना की 2-4 तास तू सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये येऊन बसत जा. तेवढीच मला मदत होईल आणि मग मलाही थोडा वेळ मोकळा मिळेल. आपल्या दोघांसाठी. डोळे मिचकावत कार्तिक म्हणाले. पूजाला खूप आनंद झाला. ती पुन्हा एकदा त्यांच्या मिठीत शिरली. चिनू ते सगळं पाहत होता. त्याला बिचाराला काही कळलं नव्हतं. त्याने विचारलं, बाबा, तुम्ही हे असे कपडे का घातले आहेत? आज तुमच्या ऑफिसमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे का? त्याच्या त्या बोलण्यावर दोघे खळखळून हसले. तोपर्यंत कुणीतरी दरवाजा नॉक केला. कार्तिकने दरवाजा उघडला. या या मिस्टर शर्मा, दामिनी या. हे दोघे माझ्या या प्लॅनमध्ये मुख्य भागीदार होते. सॉरी वहिनी, शर्माजी हसत म्हणाले. दामिनी पुढे झाली. पूजाचा हात हातात घेत म्हणाली, मॅडम, अहो तुम्ही एवढ्या छान आणि सुंदर आहात की तुमच्यावरून नजर हटतच नाही. ऑफिसमध्ये सरांच्या टेबलवर तुमचा आणि चिनूचा फोटो आहे. अहो मीच काय, ऑफिसमधल्या कोणत्याही लेडीज स्टाफकडे सर तशा अर्थाने पाहत नाहीत. ते आमचे गाईड आहेत, बॉस आहेत. आणि तुम्ही विचार करता तसं काही नाही. मग तिचा हात हातात घेऊन पूजा म्हणाली, सॉरी गं, चुकलं माझं. दामिनी म्हणाली, तुम्ही पण आता लवकरात लवकर ऑफिस जॉईन करा. आम्हा सगळ्यांना आवडेल ते. हो गं, आता असे भलते सलते विचार करण्यापेक्षा काहीतरी चांगलं काम करीन. तिने सगळ्यांना पुन्हा एकदा सॉरी म्हटलं. कार्तिकने तिला जवळ घेतलं आणि त्यानेही सॉरी म्हटलं. आता ना थोडं काम बाजूला ठेवून मी खरंच तुम्हा दोघांसाठी पण वेळ देत जाईन हां. पण तूही यापुढे त्या हर्षदाच्या झाशात येऊन उगीच संशय घेत बसू नकोस हां. अगं लग्नाच्या आधी एका अनोळखी मुलाबरोबर भर पावसात टॅक्सीत बसलीस आणि त्याला म्हणाली, तुमच्याबरोबर येईन म्हणून. तेव्हा जो विश्वास दाखवलास तो आता कुठे हरवलाय गं? आता तोच मुलगा तुझ्या हक्काचा नवरा झालाय. पूजाने पुन्हा एकदा त्यांचा हात हातात घेत सॉरी म्हटलं. बरं ठीक आहे. पूजा, कार्तिक कारंडे, मला सांगा, डिटेक्टिव्ह कामराजांची फी कुठे आहे? अहो चला चला, काढा पैसे. कामराज आणि त्यांच्या टीमला पार्टी द्या. सगळेजण मग खळखळून हसले. आपल्या प्रेमळ कामराजाकडे पाहून पूजा पुन्हा एकदा समाधानाने हसली. तिला पक्क पटलं होतं. प्रत्येक वेळेस काम आणि कामिनीचा संबंध असतोच असं काही नाही.